वाटतं लिस्ट सगळी झाली कंप्लीट. ठीक आहे अश्विनी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याबद्दल नमिताला अजिबात कळता कामा नये. टॉप सिक्रेट आहे. एकदम सिक्रेट. ती मला लिस्ट देतेस, मी आता ऑनलाईन ऑर्डर करून टाकतो. पलाशनी गेल्या आठवड्यातल्या सगळ्या डेट्स कॅन्सल करायला लावल्या आणि एकही शूटिंग अटेंड केलं नाही असं म्हणालीस तू. हो, पण ही फॅक्ट आहे. नाही, त्याविषयी शंका घेत नाहीये मी. तू म्हणतेस तर ते खरंच असणार, कारण गेले काही दिवस तो खूप जास्त डिस्टर्ब्ड आहे. आय एम सॉरी, पण पलाशच्या पर्सनल आयुष्यात मला तिळ मात्रही रस नाही. नाही, पण त्याच्या पर्सनल गोष्टींमुळे त्याच्या प्रोफेशनवर जर काही परिणाम होत असेल तर ते इश्यू सॉर्ट आउट करणं हे त्याची मॅनेजर म्हणून तुझं काम आहे ना. आय एम सो सॉरी, बट दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. ताराबाई, खूप दिवसांनी आपण आपल्या घरात एक छानसा प्रसंग साजरा करणार आहोत. ताई, तुमची हौस आहे ना व? असा बार उडवते बघा, तुम्ही म्हणाल तो पदार्थ करीन बघा. ताराबाई, आशूचं डोहाळ जेवण आहे. माझ्या अहो तुम्ही काय आता आशूसाठी तुम्ही 3 महिने चहा सोडलात ना व? मग आता तुम्हाला जे जे खाऊसं वाटेल ते समजा तुमच्या आवडीचं पदार्थ करणार बघा. हो, पलाश, गेले काही दिवस मी तुला विचारतेय काय प्रॉब्लेम आहे. त्या कायचं उत्तर देणं तर सोडच, प्रॉब्लेमच नाहीये असं म्हणतोयस तू. खरं खुरं तर सोडच, आपल्यात ओढून ताणून सुद्धा कम्युनिकेशन उरलेलं नाही. प्रॉब्लेम तर आहे मीरा. हे बघ, तू काळजी करू नको, आय विल हँडल. जान्हवी, मी घरी पेशंट्स बघत नाही. तू अपॉइंटमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. मला जे सांगायचे ते तिथे नाही सांगता येणार. व्हॉट डू यू मीन? माझ्या मुलाचा बेजबाबदार बाप पलाश पुरंदरे. हे पैसे घे. घे, लागते असू दे. मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता, पण सारखं प्रधान काकांना भेटायला जाऊया असं म्हणतात आईला. बाबांना आभार मानायचे आहेत त्यांचे. मला भीती वाटते खूप. नाही, काळजी करू नकोस. मी आशूला पण सांगेन काळजी घ्यायला. हा, पण तू उगाच ते निघत असेल तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि या विषयावर काही बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. अगदीच फार वाटलं तर मला फोन कर, आशूला नाही. येतं लक्षात? काळजी घे. झालं तुझं गरळ ओकून? तुला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं असेल तर तू ताबडतोब निघू शकतेस. माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो, पण एक शब्दही बोलू नकोस. तुमच्यासारख्या मूर्ख बायकांच्या अतिविश्वासामुळेच पलाश सारख्या पुरुषांचं फावते. तुमच्या बहिणीने पैसे पाठवलेत किटी करवी तुमच्या मुलीकडे तुमच्यासाठी, पण एक साधा फोन नाही करता आला तिला की बहिणी मला हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नाही येऊ शकते, पण मी पैसे पाठवू शकते, किटी बरोबर पाठवू का? आणि तुम्ही मारे मला कृतज्ञता आणि मिंदेपणाविषयी सांगत होतात. देणाऱ्याने आपलेपणाच्या भावनेने पैसे दिलेले असतील ना की कृतज्ञता मनात आपोआप उमटते. हे असे हस्ते पर हस्ते पैसे पाठवलेले असतील ना तर कृतज्ञता नाही वाटत, मिंधेपणाच वाटतो, लाचारीच वाटते आणि भीकच वाटते. म्हणजे आपण भिकाराला कसे पैसे टाकतो निघून जातो ना तसं वाटतंय. हे ठरवा आता पैसे घ्यायचे का नाही घ्यायचे.